नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 7 सप्टेंबर भागामध्ये अक्षरवंती अधिपती, तुम्ही शिक्षणावर का राग काढताय? अधिपती बोलतो, बस आता शिक्षण बंद. तीन त्याओ, तुम्ही भावनेच्या भरात बोलतायत. तो नाही, मनापासून बोलतोय. आता आमच्यासमोर शिक्षणाचं नाव पण नाही घ्यायचं. आता मी शिकणारच नाही तर चला रे, हा बोर्ड काढा. तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे का? तिकडे घेऊन जा आणि पेटवा त्याला. आता सगळेजण बोर्ड उचलतात आणि घेऊन जातात आणि अधिपती चारुआसकडं खुन्नसपणे बघत असतो. आजी म्हणते, इथं ओलं सुकं करण्यापेक्षा शाळेला फोन लावा आणि तिकडं काय चाललं ना ते बघा. अधिपतीला फोन लाव आणि त्याला विचार, तुला काही माहिती का? दुर्गी म्हणते, नाही गात ते. त्यांना माहीत नसणारी बातमी आपण द्यायची आणि आपल्यावरच घ्यायचं का? त्यांची म्हणते, मम्मी थांब जरा, मला ज्यांनी बोर्डाची माहिती दिली ना त्यांनाच फोन करून विचारते. दुर्गी म्हणते, थांब, मी पण अधिपतीला विचारते. त्यांची म्हणते, मम्मी थांब थांब थांब, माझा फोन लागलाय. काय हो मामा, तिकडं काय चाललंय? अगं बया, होय काय? बया बया बया, पण एक काम करा, तुम्ही तिकडंच थांबा आणि जे काय घडतं ना त्याची अपडेट द्या. आजी म्हणते, काय गं, अधिपतीला नाही कळालं का? दुर्गी म्हणते, चंचे सांग की. चंची म्हणते, मम्मी अधिपती तिकडं पोहोचलेत आणि त्यांनी लय राडा केलाय. आता मात्र आजीला खूप आनंद होतो. दुर्गी म्हणते, काढला का त्यांनी बोर्ड? ती म्हणते, मम्मी चारुलता विद्यामंदिर हा बोर्ड काढून वाकडं तोंड करत म्हणते, चारुलता विद्यामंदिर हा लागू देणार आहे का ते? दुर्गी म्हणते, आत्ते बघितलं ना कशी माणसं असतात. पण चला, मला माहीतच होतं अधिपती हे होऊच देणार नाही. आजी म्हणते, भुईने त्या पोराला लय जीव लावला, स्वतःच्या आईपेक्षा पण जास्त, पण त्या पोराने भुईची इज्जत राखली. अधिपती म्हणतो, हे शेवटचं. फुलपगारे सर, हे परत नाही झालं पाहिजे. ह्या शाळेमध्ये असं होता कामा नये. ही जबाबदारी तुमची. चारुआस सूर्यवंशी तुम्हाला पण सांगतो आणि चारुलताबाई तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला जी काय शाळा काढायची ना, जिकडं कुठं जायचं तिकडं जावा आणि तिकडं काढा. आणि जो काय नावाचा बोर्ड लावायचा ना त्या शाळेवर लावा. हात झटकत म्हणतो, आम्हाला काही घेणं देणं नाही, समजलं नवं? आणि परत असं काही घडलं ना मग दाखवतो तुम्हाला. अक्षर म्हणते, अधिपती तो तुम्ही गप बसायचं. माझ्या तोंडून काही अपशब्द निघाला ना तो आता निघून जातो. चारुआस म्हणतो, ही याची सख्या आईबापांसोबत बोलायची पद्धत. जिने जन्म दिला तिच्या नावाचा बोर्ड हा जाळायला सांगतोय आणि जिने सूर्यवंशी घराण्याची वाताहत केली त्या बाईचा बोर्ड वर त्याच्या डोक्यावर मिरवतोय तो. हा माझा मुलगा नसताना. चारू म्हणते, हे बघा, तुम्ही आता काही चिडचिड करू नका. अक्षर म्हणते, बाबा तुम्ही आता शांत राहा, जे काय बोलायचं ना ते घरी जाऊन बोलू. चारुआस म्हणतो, आता घरी जाऊन काय बोलायचं? जो तमाशा व्हायचा तो 4 चौकात झाला ना. हे बघा अक्षरा, हा जो काही वागला ना. चारू म्हणते, हे बघा, तू किती चुकीचा वागला ना तरी आपण त्याचे आईवडील आहोत, आपण त्याच्या चुका पोटात घालायच्या. चारुआस हात जोडून म्हणतो, सर. सर म्हणतात, चला. आजी तोंडाला हात लावून बसलेली असते आणि तिला सारखी भुई आठवते. तेवढ्यात चंची आणि दुर्गी मस्त मिठाई खात येतात. तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो, काय ग आजी, अशी का बसली या? आजी म्हणते, लागला का माझ्या भुईचा पत्ता? तर तू काळजी नको करू, मी आईसाहेबांना लवकरच घरी घेऊन येईल. मी आकाश पाताळ एक करीन आणि त्यासने घेऊन येईल आणि माझ्याशिवाय ते तरी किती दिवस राहणार? दुर्गी म्हणते, नाही हो, ताईने यायला पाहिजे, नाहीतर असंच होत राहणार. आजी म्हणते, दुर्गे गप की जरा. दुर्गी म्हणते, का गप राहू? अगं आपल्याला कळलं की शाळेत काय झालं ते. अधिपती म्हणतो, तुम्हाच नाही कळलं वय? ती होय अधिपती, नाही म्हणजे राग असतोय, पण एखाद्याचा एवढा दुस्वास करायचा वय? माझ्या ताईने ह्या घरासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या आणि तिचा असा पाणउतारा करायचा वय? आजी म्हणते, दुर्गे काय बी बोलू नको. अधिपती म्हणतो, बरोबर बोलती ती, पण तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी अशी कान उघडणी करून आलो ना, आईसाहेबांची नाव घ्यायची कुणाची हिंमत होणार नाही. तो निघून जातो. दुर्गी म्हणते, आपले अधिपती सगळ्याचनी पुरून उरले. आजी स्माईल करते. तेवढ्यात अक्षरा आणि सगळे येतात. दुर्गी खोड काढत म्हणते, काय झालं, एवढे का तोंड पडलेत? आजी म्हणते, दुर्गे चल काम करायला. धनाजी पाणी आण बाबा. ते निघून जातात. चारुआस म्हणतो, मी अधिपतीशी बोलतो. अक्षर म्हणते, बाबा आत्ता नको, तुम्ही आता आराम करा. अक्षरा जाते. अधिपती बाजूला बघून घेते. अक्षर म्हणते, आवरलं का? चहा आणू का तुमच्यासाठी? तर चिडून म्हणतो, नको, तुम्ही माझ्यासाठी काहीच नका आणू. ती माझ्यावर चिडलात ना? तर नाही हो, तुम्ही जे वागलात ना ते बघून आनंद झाला. अक्षर म्हणते, अहो तुम्ही कसे वागलात?
तो मी काय चुकीचं वागलो? ती म्हणते मग मी काय चुकीची वागले? मी काय केलं ते सांगा. तो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बघा. मला सगळ्यात बेकार काय वाटलं माहिती आहे का? ही गोष्ट तुम्हाला माहीत असून तुम्ही मला सांगितली नाही. अक्षरा म्हणते हां, तुम्ही ह्या गोष्टीवरून चिडला असेल तर चिडा, ह्यात माझी काहीच चूक नाही आहे. तो तुमची नाही मग कुणाची आहे? ती कुणाचीच नाही. त्या दिवशी मी तुमच्याशी बोलायला आले होते. तुम्ही इकडे कदमांशी बोलत होता. आता अधिपतीला आठवतं तो बोललेला. तुम्ही ना तुमच्या लेवलवर शाळेचं बघा. आता तुम्ही मला काहीच सांगू नका. अक्षरा म्हणते तुम्हीच मला म्हणालात शाळेचा विषय आत्ता नका काढू. अधिपती म्हणतो जाऊ द्या, मला कुठलाच विषय नको, आपण बोलायलाच नको. चारस म्हणतो आपण कुणाशी बोलतो कसं बोलतो याचं अजिबात भान नाही आणि म्हणे त्या बाईने याच्यावर संस्कार केले. चारू म्हणते असू द्या हो, त्याच्या बोलण्याचं मला फार काही नाही वाटलं. आणि ती भुवनेश्वरीकडून बोलत असते तेवढ्यात अक्षरा मागून चहा घेऊन येते आणि ऐकत उभा असते. अक्षरा म्हणते बरोबर बोलता आई, आणि हे घ्या गरमागरम चहा आणलाय. इरा आणि निखिल येतात. विद्या म्हणते हे बघा एवढं सामान आणा. ते दोघं जायला लागतात. विद्या म्हणते अगं चहा तरी घेऊन जा. ती नको आई, तिकडून आलो ना तुझ्या हातचं जेवतो. इकडे अक्षरा लिस्ट बनवत असते तेवढ्यात अधिपती म्हणतो काय करताय? ती अहो आता बाप्पा येणार ना, त्यांची तयारी नको करायला? अधिपती म्हणतो आईसाहेब नसल्या ना तरी आपण हे उत्साहाने करायचं. आईसाहेब हे सगळं अगदी उत्साहाने करायच्या. आणि काय सांगावं, जोपर्यंत गणपती घरात आहे तोपर्यंत आईसाहेब आल्या तर फारच काय करायचा ना तुम्ही बघा, आणि मूर्ती मी घेऊन येतो. तो सारखा आईसाहेब आईसाहेब करत असतो. अक्षरा म्हणते अधिपती काळजी नका करू, भुवनेश्वरी मॅडम लवकरच येतील आणि बाप्पा तुमचं नक्की ऐकतील. तो ऐकायलाच पाहिजे हो. आईसाहेब नाही ना असा जोशच वाटाना. आता आईसाहेब काय काय करायच्या हे तो अक्षराला सांगत असतो आणि ती पण कौतुकाने ऐकते. तो चला तुम्ही लिस्ट द्या, मी सगळं घेऊन येतो, आपण तयारीला लागूया. तो निघून जातो. तेवढ्यात विद्याचा फोन येतो. अक्षरा म्हणते आई कशी आहे ग तू? ती म्हणते मी बरी आहे. ती बाबा बाबा कसे आहेत? आता विद्या डोकून बघते आणि गोंधळून म्हणते बरे आहेत ते. अगं वय म्हटलं ना गुडघेदुखी अंगदुखी हे असायचंच. ती म्हणते आई मी येऊ का तिकडे? ती नको ग, तू तिकडे लक्ष दे. आणि निखिल आणि इरा आहे ना आम्हाला सगळी मदत करायला. तुला माहिती आहे का अक्षरा, यादी घेऊन गेलेत. तुला सांगू का अक्षरा, मला या दोघांची खूप काळजी होती. कसे राहतील, कसे वागतील, नीट संसार करतील ना. पण मनावरचं थोडं ओझं कमी झालं ग. अक्षर म्हणते बरं आई, अधिपतींनी तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या आरतीसाठी इकडे बोलवलंय. विद्या म्हणते हो का? तो सूर्यवंशीचा गणपती, तिथे काय कमी असणार? अक्षर म्हणते आई बाबांना घेऊन या. ती हो बघते ना, मी बघते आणि तुला कळवते. अक्षर म्हणते आई काही हवं असेल तर सांगा. ती नाही ग. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.